आजच्या मराठीत आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे ख्रिस्ती चरित्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅरेक्टर म्हणतो, तो आहे. आता शास्त्रामध्ये कॅरेक्टरबद्दल पुष्कळशी उदाहरणं दिलेली आहेत. शास्त्र सांगतं, की तुमचं जे ख्रिस्ती चरित्र आहे, ते परमेश्वराच्या अनुग्रह झाल्यामुळं असावं, हे असं पहिल्यांदा सांगतं. दुसरं शास्त्र सांगतं, की तुमचं जे चरित्र आहे, ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी समर्पित असं असावं. तिसरं सांगतं, की जे तुमचं चरित्र आहे, ते परमेश्वराच्या भक्तीमध्ये असावं. चौथं म्हणजे तुमचं जे शरीर जे आहे, ते निष्कलंक असावं आणि त्याप्रमाणे चरित्र जे आहे, ते परमेश्वराच्या सेवेसाठी वापरावं असं सांगत आहे. तो असंही म्हणत आहे, की हे चरित्र आहे, त्यामधून परमेश्वराच्या नावाचा गौरव व्हावं असंही तो म्हणत आहे. आणि म्हणूनच हे जे ख्रिस्ती जे चरित्र आहे, ते आपणास सुशोभित करण्यासाठी परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी पुरवत आहे. आपल्या जीवनामध्ये आपण चरित्र जे आहे, ते नेहमी निष्कलंक ठेवलं पाहिजे. आपण जर बायबलमध्ये बघितलं तर आपल्याला अब्राहामाचं उदाहरण आहे. त्या ठिकाणी आपल्याला यशाचं उदाहरण आहे, इर्म्याचं उदाहरण आहे, मोशेचं उदाहरण आहे. ह्या सर्व लोकांनी आपले चरित्र अत्यंत सुंदर आणि निष्कलंक ठेवलेलं आहे आणि तसं निष्कलंक चरित्र ठेवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पण परमेश्वराची इच्छा आहे, की आपल्या चरित्रावर कुठलाही डाग नसावा आणि हा डाग नसण्यासाठी परमेश्वर आपल्याला मदत करो, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.